नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेतील महत्त्वाचा घटक श्रेणी अभ्यासणार आहोत. तर पहा, या ठिकाणी काय असते की या घटकामध्ये अंक किंवा वर्ण किंवा दोन्हींचे मिश्रण दिलेले असते. त्याचे आपण योग्य ते बारकाईने निरीक्षण करून त्यामधील आपल्याला पॅटर्न शोधायचा असतो व त्यानुसार आपल्याला गाळलेले पद काय असते शोधायचे असते. या प्रकाराला कुठलीही गणिती पद्धत वगैरे काय नसते. पॅटर्नला कोणतेही बंधन नसते, त्यामुळे यामध्ये असंख्य पॅटर्न बनतात. म्हणूनच याचा सरावसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करावा लागतो. तेव्हा कुठे दिलेला पॅटर्न आपल्या लक्षात येऊन गाळलेला पद शोधता येते. यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे. तर पहा, संख्या श्रेणीमध्ये किंवा नंबर सिरीजमध्ये टाईप 1 प्रकारामध्ये कोणत्या प्रकारची गणिते विचारली जातात. तर या ठिकाणी पहा, टाईप 1मध्ये मूळ संख्यांचा हा गट दिलेला आहे. ह्या मूळ संख्यांच्या गटामध्ये तर आता आपल्याला ही गाळलेली जागा भरायची आहे. तर 7, 11, 13, 7, 11, 13, 17, तर इथं कोणती संख्या येणार? 19 ही मूळ संख्या येणार आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय होईल? 19, कारण इथं प्राईम नंबर सिरीज त्याने दिलेली आहे. आता याच्यावरील एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दिलेलं आहे, ज्याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे. सिरीज पहा, 23, 29, 31, ... 41. तर या ठिकाणी कोणते पद येईल हे तुम्ही ओळखायचं आहे. चौथा पर्याय 57, पहिला 33, 37, 43 आणि 57. आता आपण टाईप 2 पाहू. टाईप 2 प्रकारामध्ये काय विचारले जाते पहा, तर इथं सम संख्या दिल्या जातात आणि एक जागा गाळली जाते, ती आपण भरायची असते. तर बघा, 2, 4, 6, 8, तर काय पुढची संख्या येईल? 10, कारण ही समसंख्यांची मालिका आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 10 येईल. आता यावर सुद्धा एक मी एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. 16, 18, 20, ... 24 आणि पर्याय आहे 22, 21, 28 आणि नन ऑफ दिस, म्हणजे यापैकी कोणतेही नाही. त्यानंतर आपण टाईप 3 पाहूया. टाईप 3 प्रकारामध्ये काय विचारले जाते पहा, तर या ठिकाणी दिलेले आहे 3, 7, 11, 15, 19. तर तुमच्या लक्षात आलं असेल की या विषम संख्यांचा गट आहे. आपण मूळ संख्या म्हणू शकत नाही, कारण इथे 15 ही संयुक्त संख्या आलेली आहे. तर पहा, येथे काय झालेलं आहे, तर 3 नंतर येणारी विषम संख्या आहे 5, ती गाळून 7 दिलेत. 7 नंतर येणारी विषम संख्या आहे 9, ती गाळून 11 दिलेत. 11 नंतर येणारी विषम संख्या आहे 13, ती गाळून 15 दिलेत. 15 नंतर येणारी आहे 17, ती गाळून 19 दिलेत. आता 19 नंतर येते 21, तर ती गाळून त्याच्या पुढची येणार 23. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. किंवा इथं आणखीन एक संबंध आहे पहा, की ह्याच्यामध्ये +4 करत गेलेले आहेत. 3 + 4 7, 7 + 4 11, 11 + 4 15, 15 + 4 19, 19 + 4 23. दोन्ही प्रकारे उत्तर पर्याय क्रमांक 2च येते. अशाच प्रकारच्या प्रकारात मोडणारं गणित मी इथं तुमच्यासाठी दिलेलं आहे बघा सरावासाठी. तर काय आहे, 9, 11, 13, 15, 17 आणि ... या ठिकाणचा रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे. चला तर आपण टाईप 4 पाहूया. पहा, 10, 11, 13, 14, 16, 17, स्वल्पविराम, 10, 11, 13, 14, 16, 17. तर या ठिकाणी पहा, यामध्ये 2 मालिका आहेत. एक म्हणजे यामध्ये 1 सोडून 1 अशा 2 मालिका आहेत पहा. तर 10 नंतर 13, 13 नंतर 16, म्हणजे 10 + 3, 10 + 3 13, 13 + 3 16, 16 + 3 19, पर्याय क्रमांक 1 येणार. किंवा 11 + 3 14, 14 + 3 17. म्हणजेच या ठिकाणी +3 करून काय केलेलं आहे, संख्या पुढच्या आलेल्या आहेत. 10 मध्ये 3 मिळून 13, 13 मध्ये 3 मिळून 16. त्याचप्रमाणे या दुसरी मालिका कशी आहे,
11मध्ये 3 मिळून 14, 14मध्ये 3 मिळून 17. तर अशाच प्रकारे खाली एक एक्झाम्पल मी इथं दिलेलं आहे तुमच्यासाठी. पहा, मालिका कशी आहे पहा. आता एक्झाम्पल सरावासाठी 9, 31, 10, 37, 11. चला तर आता आपण टाईप 5 पाहूयात. पहा, 8, 16, 32, 64 आणि प्रश्न चिन्ह. तर या ठिकाणी पहा काय आहे, तर 8 गुणिले 2 16, 16 गुणिले 2 32, 32 गुणिले 2 64, तर 64 गुणिले 2 काय येणार, 128 येणार. म्हणजेच गुणुले 2 करून पुढची संख्या आलेली आहे. आणि सरावासाठी गणित आहे 6, 12, 24, 48. पर्याय आहेत 60, 96, 110 आणि 107. त्यानंतर टाईप 6 आपण पाहणार आहोत. 1, 4, 9, 16, 25, 36. तर संख्या वाचून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे काय आहेत, नैसर्गिक संख्यांचे वर्ग आहेत. म्हणजे निकष काय लागतो इथं की क्रमागत नैसर्गिक संख्यांचे वर्ग आहेत. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता त्याच्यासाठी एक्झाम्पल आहे पहा. 1, 8, 27, 64 आणि पर्याय आहेत 150, 125, 81 आणि 164. अशा प्रकारे काय झालेलं आहे की आपण आता टाईप 6 अभ्यासला. आता आपण टाईप 7 अभ्यासूया. पहा, 192, 48, 16, 8 ... तर या ठिकाणी कोणती संख्या येईल, तर काय केलेलं आहे की याला 4ने भागलेलं आहे. नंतर या आलेल्या उत्तराला 3ने भागलेले आहे. त्यापासून आलेल्या उत्तराला 16ला 2ने भागलेलं आहे. त्यापासून आलेल्या उत्तराला 1ने भागलेलं आहे. म्हणजे प्रत्येक संख्येला 1ने कमी करून भागले गेलेले आहे, किंवा 4 पासून उतरत्या क्रमाने संख्यांनी यांना भागले गेलेले आहे. त्यामुळे काय येणार आता की 192 भागिले 4, 48 भागिले 3, 16 भागिले 2 आणि आता 8 भागिले 1. त्यामुळे 8 एके 8, म्हणजे पुढचे पद कोणते येणार, 8च येणार. पर्याय क्रमांक 1 पहा इथं लिहिलेलं आहे मी. आणि सरावासाठी गणित आहे 480, 96, 24, 8, 4. आपण टाईप 8 पहा. 1, 9, 25, 49, 81. आता या ठिकाणी पण वर्गसंख्याच आहेत, पण क्रमवार विषम संख्यांचे वर्ग आहेत. 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 49, 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 81. अशा क्रमवार विषम संख्यांचे वर्ग करण्यात आलेले आहेत. ऑड नंबर स्क्वेअर. आणि त्यामुळे या गटात बसते 121 काय 11चा वर्ग. आणि सरावासाठी गणित पहा. 1, 25, 81, 169. आता आपण टाईप 9 पाहूया. पहा, 129, 124, 117, 106 आणि पर्याय आहे 76, 75, 74 आणि 77. आणि उत्तर आलेलं आहे 76. ते कसं, तर क्रमागत मूळ संख्या वजा केल्या गेल्या आहेत. क्रमवार मूळ संख्या वजा केल्या गेल्या आहेत. 129 मधून वजा 5 केले 124, 124 मधून पुढची संख्या मूळ संख्या 5 नंतरची 7 वजा केली, नंतरची मूळ संख्या 11 वजा केली, नंतरची मूळ संख्या 13 वजा केली. आता कोणती मूळ संख्या वजा होणार, 17 वजा होणार. बघा, पहिल्यांदा 5 वजा 7 वजा 11 आणि ते वजा 13. तर याचे योग्य उत्तर काय येणार, पहा पर्याय क्रमांक 1, 76. तर या ठिकाणी पहा, 5 वजा करून 124, 7
7 वजा करून 117, 11 वजा करून 106. आता 106 मधून 13 वजा केले की 93 येतात आणि 93 मधून वजा 17 केले तर काय येतात 76 येतात. म्हणजे या ठिकाणी आणखीन एक नंबर देणे आवश्यक होते, कोणता 93, आणि त्यानंतर जी संख्या विचारली असता त्या ठिकाणी 76 येणार आहे. पर्याय क्रमांक 1. आता एक्झाम्पल घ्या. 100, 97, 92, 85. उत्तर कमेंट करायचं आहे. तर शेवटचा टाईप पाहूया. टाईप 10. इथे पहा 4, 6, 16, 82, 308 आणि पर्याय आहेत 990, 1840, 1721, 816 आणि 1840. आणि ह्याची उकल किंवा ह्याचा निकष आहे पहा काय केलेलं आहे. तर 4 गुणिले 2 वजा 2 दुप्पट करून ह्याची निमपट वजा केलेली आहे. तर पाहूया निमपट वजा केलेली आहे काय. बघा 4 गुणिले 2, 4 दुनी 8, 8 वजा 2 4. नंतर बघा याला 2ने गुणलं, 4ला 2ने गुणून वजा 2 केलेत. नंतर 6ला 3ने गुणून वजा 2 केले. तसं 16ला 4ने गुणून वजा 2 केले. तसं 62ला 5ने गुणून वजा 2 केले. त्याप्रमाणे 308ला सुद्धा काय करायचे, 308ला आता 6ने गुणून वजा 2 करायचे, 1846. म्हणजे या ठिकाणी 2, 3, 4, 5, 6 असं क्रमवार संख्येने गुणत गेलेलं आहे आणि वजा 2 2 करत गेलेले आहे. अशा प्रकारे हा टाईप 10 आहे. तर आपण आज श्रेणी म्हणजे सेरीज हे प्रकरण पाहिलं आणि या प्रकरणावरती कोणकोणत्या प्रकारे कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात ते आपण पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ फ्री आहेत तेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.